नमस्कार शिक्षक मित्रांनो, TET अनुषंगाने विश्लेषण या भागात आपण पाहणार आहोत. आजपर्यंत आपण 1 ते 6 भागामध्ये कोणती माहिती पाहिली आणि त्याच सहसंबंधाने थोडक्यात सारांशरूपी आपले विचार इथे मी व्यक्त करणार आहे. तर पहिल्या भागामध्ये आपण माहिती पाहिली माननीय सर्वोच्च न्यायालयाने TET आणि सेवारत शिक्षकांच्या बाबतीत दिलेला निर्णय, आणि तो निर्णय देत असताना भारतीय संविधानातील कोणत्या अनुच्छेदातील अधिकाराचा वापर करून माननीय सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला. भाग 2 यामध्ये सुद्धा आपण 142 मधील थोडक्यात जो मुद्दा आहे तो पाहिला. भाग 3 मध्ये आपण RTE ॲक्ट जी 2009ला पारित करण्यात आली त्यामधील महत्त्वपूर्ण कलम 23(1), 2, 3 यामध्ये काय नमूद केलेलं आहे, त्यामध्ये कोणती तरतूद आहे हे आपण पाहिलेलं आहे. भाग 4 मध्ये RTE ॲक्ट 23(1), 2, 3 मध्ये नमूद केल्यानुसार केंद्र शासनाने शिक्षकांच्या शैक्षणिक अर्हता व व्यावसायिक अर्हता इत्यादी बाबतचे निर्णय घेऊन तरतूद करण्यास्तव कोणते प्राधिकरण केले, म्हणजेच कोणते प्राधिकृत केले आणि त्या प्राधिकरणाने कधी अधिसूचना काढली आणि त्या अधिसूचनेत काय नमूद केलेलं आहे. तदनंतर हे पाहिलं आपण भाग 4 मध्ये. तदनंतर भाग 5 मध्ये आपण RTE ॲक्ट 2009 नुसार महाराष्ट्र शासनाने कोणते नियम बनवले, RTE ॲक्ट व NCTE यांच्या निर्देशानुसार कोणते नियम बनवले, त्या नियमानुसार त्यांनी म्हणजेच महाराष्ट्र शासनाने कधी कोणता शासन निर्णय पारित केला आणि त्या शासन निर्णयात नमूद केलेला जो मुद्दा आहे तो मुद्दा 20 ऑगस्ट 2013च्या शुद्धीपत्रकान्वये वगळण्यात आला, हे आपण भाग 5 मध्ये पाहिले. भाग 6 मध्ये आपण RTE ॲक्टच्या भागामध्ये म्हणजेच RTE ॲक्टच्या कायद्यामध्ये कोणती सुधारणा केली संशोधन करून. 2009-2015ला संशोधन झालेलं आहे, RTE ॲक्ट अंमलात आलं. तदनंतर दुसऱ्यांदा 2017ला संशोधन होऊन RTE ॲक्टमध्ये काही बाबी नमूद करण्यात आल्या, त्या आपण भाग 6 मध्ये पाहिलेलं आहे. RTE ॲक्टच्या 23(1), 2, 3 यामधील बाबी 2009च्या वेळेस कोणत्या होत्या, त्यामध्ये जेव्हा प्रथम सुधारणा झाली 2015ला त्यावेळेस त्यामध्ये 23(1), 2 मध्ये कोणत्या बाबी नमूद होत्या. 2017ला ज्यावेळेस दुसऱ्यांदा RTE ॲक्टच्या 23 या कलमामध्ये सुधारणा झाली किंवा इतर त्यासोबत महत्त्वपूर्ण सुधारणा झालेली आहे, ती जर आपण पडताळून पाहिली तर आपण स्वतःच निर्णयापर्यंत पोहोचू शकतो. आपण महाराष्ट्रामधील जर बाब तपासली, थोडक्यात महाराष्ट्रामधील जो RTE ॲक्ट आहे तो 2011ला नियम म्हणून पारित झाला आणि 13 फेब्रुवारी 2013 रोजी प्रथम शासन निर्णय पारित झाला. त्या पारित झालेल्या निर्णयातील जो मुद्दा आहे 7वा तो त्यांनी 20 ऑगस्ट 2013च्या शुद्धीपत्रकानुसार वगळला. या सर्व बाबी जर आपण तपासलो तर आपण स्वतःच या निर्णयापर्यंत पोहोचू शकतो की 13 फेब्रुवारी 2013च्या पूर्वी महाराष्ट्रामध्ये जे शिक्षक नियुक्त झालेले आहेत त्यांना TETची सक्ती करता येणार की नाही
हे आपण पक्क ठरवू शकता. माझं मत असं बनलेलं आहे की 13 फेब्रुवारी 2013च्या पूर्वी नियुक्त असलेल्या शिक्षकांना TETची सक्ती होऊ शकत नाही. म्हणूनच काही बाबी घडलेल्या आहेत त्या आपण या पुढील भागामध्ये पाहूया. तोपर्यंत धन्यवाद.